नमस्कार मित्रांनो. खाजगी अवकाश मोहिमांसाठी सरकारची कडक नियमावली. मित्रांनो, सध्या भारताने खाजगी क्षेत्रासाठी अवकाश मोहीम ओपन केलेली आहे. म्हणजे जे काही स्पेस प्रोग्राम आहे आता तो खाजगी प्रोग्रामसाठी अलाउड आहे. म्हणजे कोणतीही खाजगी संस्था, स्टार्टअप भारतामध्ये स्पेस प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकते. तर मित्रांनो, याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे काय? तर सध्या नुकतंच विक्रम जे आहे, जे स्कायरूट एरोस्पेस या स्टार्टअपने भारताचे पहिले खाजगी कक्षीय रॉकेट हे लॉन्च केलेलं आहे. हे यशस्वी सुद्धा झालेलं आहे. आणि मित्रांनो, हे भारतासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचं कारण हे आहे, की भारतामध्ये 2023 पर्यंत कोणत्याही प्रकारच्या खाजगी क्षेत्राला भारताच्या स्पेसमध्ये एंट्री नव्हती. परंतु 2023 मध्ये आपण या ठिकाणी इथे नॅशनल स्पेस पॉलिसी तयार केली, ज्याच्यामध्ये आपण मोठा बदल करून आता खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा हे स्पेस प्रोग्राम ओपन केलेले आहे. मित्रांनो, आतापर्यंत इस्रो ही संघटना भारतामध्ये रॉकेट तयार करणे, प्रक्षेपण करणे, उपग्रह सेवा देणे, ही सगळी जी काही कामं आहेत ती करत होती. परंतु 2023च्या नॅशनल पॉलिसीज प्रोग्रामनुसार आता खाजगी कंपन्या सुद्धा रॉकेट तयार करणे, रॉकेट प्रक्षेपित करणे, उपग्रहांना सेवा देणे, ह्या सगळ्या सेवा देऊ शकतात. थोडक्यात हे सगळं खाजगीकरण या ठिकाणी इथे करण्यात आलेलं आहे. तर यामुळे मित्रांनो, नक्कीच भारताचा जे स्पेस प्रोग्राम आहे, तो ग्लोबल लेव्हलला जाण्याची शक्यता आहे. विक्रम हे यापैकी पहिलं यशस्वी उदाहरण आहे. यामुळे अमेरिका आणि चीननंतर भारत हा तिसरा देश ठरलेला आहे, ज्या स्पेस प्रोग्राममध्ये आता खाजगी क्षेत्राचा सहभाग आहे. मित्रांनो, विक्रम यासाठी आणखी महत्वाचं आहे, की यामध्ये जे काही इंजिन आहे ते 3D प्रिंटेड इंजिन आहे. म्हणजे हे खूप मोठा टप्पा असणार आहे. भारताने ऑलरेडी वेळोवेळी हे सिद्ध केलेलेच आहे, की भारताचं तंत्रज्ञान हे जगामध्ये बेस्ट आहे. आपण जे काही प्रक्षेपण करत असतो सॅटेलाइट्स, जे रॉकेट आपले जे काही प्रक्षेपित होत असतात, त्याचा सक्सेस रेशो हा सर्वात जास्त आहे. परंतु आता आपण हे 3D प्रिंटिंग अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरत असल्यामुळे भारताच्या या स्पेस प्रोग्रामला एक नवीनच किनार लाभलेली आहे. मित्रांनो, ही जी काही स्कायरूट एरोस्पेस ही जी काही एजन्सी आहे किंवा स्टार्टअप आहे, तर ती मुळात एक स्टार्टअप आहे, प्रायव्हेट आहे, ज्याचे संस्थापक पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका हे आहेत. त्यांचे नाव थोडेसे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आणि ही संस्था 2008 मध्ये स्थापन झाली आणि यांनी हे विक्रम फर्स्ट लॉन्च करण्यासाठी मिशन आगमन हे मिशन सुरू केलं होतं. याचं नाव विक्रमच का देण्यात आलं? कारण की आपल्या अवकाश तंत्रज्ञानाचे जे काही जनक आहेत विक्रम साराभाई, याच्या सन्मानार्थ विक्रम-1 असायला हे नाव देण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे मित्रांनो, हे प्रिलिमसाठी आणि मेनच्या पर्स्पेक्टिव्हने हे फॅक्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो, की हे जे काही सध्या प्रायव्हेट कंपन्या आहेत आपल्या स्पेसमधल्या, यांना परवानगी कोण देते? तर परवानगी देण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची संस्था आहे मित्रांनो. या संस्थेचं नाव लक्षात घ्या. ज्या संस्थेचं नाव आपल्या इथे नाव आहे इनस्पेस. इनस्पेस काय आहे? तर इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर. थोडक्यात ही आपल्या स्पेसमध्ये असणारी एक रेग्युलेटरी बॉडी आहे. जसं इस्रो ही कशी आहे आपली रिसर्च बॉडी, तशी ही रेग्युलेटरी बॉडी आहे. म्हणजे जे काही खाजगी क्षेत्र यामध्ये येईल त्यांना हे रेग्युलेट करण्याचं काम ही इनस्पेस नावाची ऑर्गनायझेशन करेल. मुळात ही इनस्पेस कोणाच्या अंतर्गत आहे? तर ती आहे डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि इस्रो यांच्या अंतर्गत ही संस्था आहे. या संस्थेची स्थापना जून 2020 मध्ये झाली असेल. याचं मुख्यालय आहे अहमदाबाद, गुजरात. मग आता या इनस्पेसची भूमिका काय आहे? तर प्रायव्हेट कंपनीजना परवानगी देणे, इस्रोच्या सुविधा उपलब्ध करून देणे, जे काही सेफ्टी स्टँडर्ड्स आहेत ते तपासणे, स्पेस ॲक्टिव्हिटीचे रेग्युलेशन करणे आणि स्टार्टअपना मदत करणे हे याचा उद्देश आहे. या इनस्पेसचं उद्दिष्ट हेच आहे, भारतातील खाजगी अवकाश क्षेत्राला प्रोत्साहन देणे, नियमन करणे आणि एक शाश्वत पर्याय आपल्या देशाला उपलब्ध करून देणे. तर मित्रांनो, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मग इस्रो आणि इनस्पेसमध्ये काय फरक आहे? तर मित्रांनो, इस्रो जी आहे ती स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे आणि ही जी काही इनस्पेस आहे ती एका प्रकारची स्पेस रेग्युलेटरी बॉडी आहे. यांचं कार्य जे आहे ते खाजगी कंपन्यांना परवाना देणे, त्यांचं नियमन करणे, खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देणे, हे सगळे यांचे काम आहेत.
तर ह्या दोन बाबी इथे आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला सध्या इनस्पेस ही ऑर्गनायझेशन खूप न्यूजमध्ये आहे. तर त्यामुळे यांचं हे डेटा लक्षात ठेवा. जून 2020 मध्ये स्थापना आहे. मुख्यालय आहे अहमदाबाद आणि यांची भूमिका काय आहे हे थोडंसं इथे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. आता यामध्ये इथे आपल्याला समजून घ्यायचं मित्रांनो, की आपल्या देशामध्ये जे काही बॉडीज आहेत त्या बॉडीज बद्दल आपल्याला थोडीशी इथे चर्चा करणं इथे आपल्याला अपेक्षित आहे. तर ही चर्चा आपल्याला या ठिकाणी इथे इन डिटेल आपल्याला ही चर्चा करायची आहे, की ज्यामध्ये तुम्हाला हे आर्टिकल तुम्हाला इथे दिलेलं आहे. आता यामध्ये इथे लक्षात घ्या मित्रांनो, की जी काही आपल्याला पॉलिसी सांगण्यात आलेली आहे 2023 ची पॉलिसी, याचं नावही लक्षात ठेवा. नॅशनल स्पेस पॉलिसी 2023. 20 एप्रिल 2023 मध्ये ही लॉन्च करण्यात आली. भारतातील स्पेससाठी असणारे एक सर्वसमावेशक एक धोरण आहे. भारताला जे काही अवकाश क्षेत्र आहे ते खाजगी कंपन्यांसाठी खुले करणे, प्रोत्साहन देणे आणि भारताला ग्लोबल स्पेस प्रोग्राम मध्ये सहभागी करून घेणे. हे धोरण का आवश्यक होते? कारण की भारतामध्ये पूर्वी इस्रो ही संघटना केवळ उपग्रह तयार करणे, रॉकेट प्रक्षेपण करणे, संशोधन करणे यांचं काम होतं. मात्र जगामध्ये असणारं स्पेस सेक्टर हे झपाट्याने वाढत आहे. यामुळे सरकारने खाजगी उद्योगांना सुद्धा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते आवश्यक आहे. यासाठी नॅशनल स्पेस पॉलिसी 2023 तयार करण्यात आलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या, भारत हा नक्कीच ग्लोबल स्पेस इकॉनॉमीचा सर्वात महत्त्वाचा पार्ट बनू शकते. परंतु प्रॉब्लेम हा आहे, की भारतामध्ये जे काही अप्रोच आहे स्पेस पॉलिसीचा तो गव्हर्नमेंट लीड मॉडेल आहे. परंतु आता आपण याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. आता हे मॉडेल आहे गव्हर्नमेंट एनेबल मॉडेल. मग आता गव्हर्नमेंट लीड मॉडेल या शब्दाचा अर्थ काय होतो? म्हणजे भारतामध्ये 1969 पासून भारतामध्ये जे काही प्रोग्राम चालायचा ते सगळं सरकारच करायचंय. पण आता इथून पुढे जे काही प्रोग्राम आहे ते सरकार फक्त त्याला सपोर्ट करेल. सहाय्यक, नियामक आणि सक्षम करता या दृष्टिकोनातून ह्या पॉलिसी ज्या आहेत त्या रन होतील. म्हणजे भारताच्याकडे जी काही पोटेन्शियल आहे स्पेसची त्याची क्षमता वाढवणे, खाजगी क्षेत्राला यामध्ये सहभागी करून घेणे हा यामागचा या ठिकाणी इथे उद्देश आहे. आणि हे जे काही संक्रमण आहे गव्हर्नमेंट लीड टू गव्हर्नमेंट एनेबल, या संक्रमणामुळे भारताला स्वतःच्या गरजा भागवण्यास सक्षम बनणार नाही, तर भारताला जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख पॉवर हाऊस म्हणजे ग्लोबल स्पेस पॉवर हाऊस म्हणून प्रस्थापित करेल आणि यामुळे आपल्या संपूर्ण देशातील सामान्य लोकांचाही फायदा होईल. तर मित्रांनो असं हे नॅशनल स्पेस पॉलिसी ही खूप महत्वाची आहे. तर यामध्ये आपल्याला समजून घ्यायचे की याचे उद्दिष्ट काय आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो मेनच्या पर्स्पेक्टिव्हने. तर भारताला जागतिक स्पेस हब बनवणे हा पहिला आपला उद्दिष्ट आहे. दुसरा आहे प्रायव्हेट सेक्टरला प्रोत्साहन देणे, ज्यामध्ये आपण आता सध्या करतोय हे विक्रम युद्धाचं उदाहरण आहे. मग ते सॅटेलाइट बनवणे, लॉन्च व्हेकल तयार करणे, रॉकेट लॉन्च करणे, स्पेस रिसर्च आहे, ग्राउंड स्टेशन, स्पेस अप्लिकेशन. थोडक्यात काय की जे सध्या आधी इस्रो काम करायचे आता ते प्रायव्हेट सेक्टरला देण्याचा प्रयत्न आहे. स्पेस इकॉनॉमी वाढवणे, रोजगार निर्माण करणे, इनोव्हेशन वाढवणे हे या नॅशनल पॉलिसी 2023चं उद्दिष्ट आहे. तर हे उद्दिष्ट आपण या ठिकाणी समजून घेतलं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, की आता जे काही चेंजेस झालेले आहेत 2023च्या पॉलिसीनुसार, याच्यामध्ये आपल्याला ह्या 4 संघटना आपल्याला थोड्याशा लक्षात घ्यावं लागेल. इस्रो यांचं काम काय असणार आहे? संशोधन, नवीन तंत्रज्ञान विकास करणे यावर ते लक्ष केंद्रित करेल. इनस्पेस काय करेल? तर नियमन करेल. NSIL म्हणजे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही जी काही संस्था आहे ती एका प्रकारचं व्यावसायिक जे काही पार्टनरशिप आहे त्यासाठी प्रयत्न करेल आणि प्रायव्हेट कंपन्याज काय करतील या स्पेस प्रोग्राम मध्ये सहभागी होतील. या पद्धतीने मित्रांनो या 4 प्रोसेसच्या माध्यमातून आपल्या देशाला ग्लोबल स्पेस प्रोग्राम आपल्याला बनवायचा आहे. तर त्यामुळे आपल्याला ह्या ज्या संघटना आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे. एक आहे इस्रो, ज्याचं काम हे केवळ संशोधन असं असणार आहे. इन स्पेस याचं काम जे असणार आहे ते रेग्युलेटरी एजन्सी म्हणून काम करेल. NSIL याची भूमिका जी आहे ते कमर्शियल कंपनी म्हणून काम करेल. जे इस्रोने तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते उद्योगांना उपलब्ध करून देणे. याचबरोबर जे काही आवश्यक सेवा आहे ते उद्योगांना थोडक्यात काय हा मीडिएटर आहे. कोणाचा? प्रायव्हेट आणि इस्रो यांचा. त्याच्यानंतर आहे अँथ्रिक्स. आता अँथ्रिक्सचं काम काय आहे? तर इस्रो तंत्रज्ञानाचे मार्केटिंग करणे, कमर्शियल एग्रीमेंट करणे आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करणे
तर यासाठी आहे अँथ्रिक्स. लक्षात घ्या, ह्या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड असेल किंवा अँथ्रिक्स असेल, ह्या सगळ्या इस्रोच्या कंपन्या आहेत. हे थोडंसं आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता जी काही इस्रो आहे ती आपल्याला माहितीच आहे. 15 ऑगस्ट 1969 मध्ये स्थापन झाली असेल. अँथ्रिक्स ही स्थापन झाली असेल 1992 मध्ये. इस्रो तंत्रज्ञानाचे व्यावसायीकरण आणि मार्केटिंग करणे. नंतर आहे 2019 मध्ये आहे NSIL. इस्रोच्या तंत्रज्ञानाचे व्यावसायिक संचालन व उद्योग सहभाग वाढवणे. आणि इन स्पेसचं काम आहे रेग्युलेटरी बॉडी मेंटेन करणे किंवा रेग्युलेशन करणे. अशा प्रकारची यांची ही भूमिका आहे. तर मित्रांनो, आपण हे इथे समजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी काही पॉलिसीज आहे, नॅशनल स्पेस पॉलिसी 2023, यामध्ये आता प्रायव्हेट कंपन्याच काय करू शकतात आणि काय करू शकत नाही. आता प्रायव्हेट कंपनी सॅटेलाइट डिझाईन करणे, सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरिंग करणे, रॉकेट मॅन्युफॅक्चरिंग करणे, लॉन्च व्हेकल, सॅटेलाइट लॉन्च, स्पेस कम्युनिकेशन, स्पेस डेटा सर्व्हिस, रिमोट सेन्सिंग, अर्थ ऑब्झर्वेशन, ग्राउंड स्टेशन, स्पेस ॲप्लिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्या करू शकतात. हे लक्षात ठेवा. कोणत्या करू शकत नाही, तर ज्या गोष्टी राष्ट्रीय सुरक्षा संबंधित संवेदनशील कामं आहेत, जसं की गुप्तचर उपग्रह, संरक्षण, लष्करी उपग्रह, म्हणजे या सॅटेलाइटमध्ये ते एंट्री करू शकत नाही. जे काही ह्युमन स्पेस फ्लाइट आहे ते करू शकत नाही. जसं की अमेरिकेमध्ये ते अलाउड आहे. त्यासाठी तिथे एक वेगळी संस्था आहे स्पेसएक्स नावाची, पण ते भविष्यामध्ये होईल, आता तरी ते नाहीये. नंतर आहे डीप स्पेस एक्सप्लोरेशन, जसं की चंद्र, मंगळ, शुक्र इत्यादी ग्रहांच्या वैज्ञानिक मोहिमा करणे. हे सध्या फक्त इस्रोद्वारेच केलं जाऊ शकते. नंतर आहे शस्त्रास्त्रे किंवा संरक्षणाशी संबंधित अवकाश तंत्रज्ञान विकसित करणे, ज्याला आपण इथे अँटी सॅटेलाइट वेपन्स असं म्हणतो. कोणतेही अणुअस्त्र किंवा अणुशस्त्र किंवा विनाशकारी तंत्रज्ञान अवकाशात नेणे हे सुद्धा करू शकत नाही. तर मित्रांनो, आपल्याला UPSC प्रिलिम मध्ये किंवा आपल्या मेन्समध्ये याच्यावरती या अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो, की नॅशनल स्पेस पॉलिसीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे. थोडक्यात हे लक्षात घ्या. प्रायव्हेट सेक्टरला प्रोत्साहन देऊन अवकाश क्षेत्रात इनोव्हेशन, इन्व्हेस्टमेंट, रोजगार, स्पेस इकॉनॉमी वाढवणे. परंतु त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा आणि वैज्ञानिक हित अबाधित ठेवणे हे सुद्धा यामध्ये आपण या पॉलिसीमध्ये विचार केलेला आहे. तर आपण हे समजून घेतलं. आता हे जे काही राष्ट्रीय अवकाश धोरण आहे, याचे फायदे काय आहेत? नक्कीच रोजगार वाढतील, इनोव्हेशन वाढेल, स्टार्टअप इकोसिस्टम वाढेल, स्पेस टेक्नॉलॉजी स्वस्त होईल, भारत हा जागतिक स्पेस हब बनेल. हे सगळे फायदे आहेत. पण याचबरोबर आपल्याला आव्हाने हेच आहे, की जे काही एवढे मोठे स्पेस प्रोग्राम असतील प्रायव्हेट, त्यामुळे स्पेस डेब्रिजचं प्रमाण वाढेल. त्या संदर्भात जी काही अकाउंटेबिलिटी आहे ती कोणाची असेल, याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतील. सायबर सिक्युरिटी वाढू शकेल, स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं अवघड होऊन जाईल. कदाचित या सगळ्या गोष्टींचा संबंध हा राष्ट्रीय सुरक्षाबरोबर कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. खाजगी कंपन्यांचा प्रभावी नियमन करणं हे थोडंसं अवघड आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे. मग यासाठी आपण हे धोरण जे आहे ते स्तंभ कोणकोणते आहेत? खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे, परवानगी प्रक्रिया सुलभ करणे, पायाभूत सुविधा आणि क्षमता वाढवणे, आंतरराष्ट्रीय सहकार वाढवणे. तर अशी ही आपली राष्ट्रीय अवकाश धोरण आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. मग आता ह्या 2023च्या पॉलिसीनंतर भारतात काय बदल झालेला आहे? स्पेस स्टार्टअपची संख्या आता वाढलेली आहे. खाजगी रॉकेट आणि उपग्रह विकासाला चालना मिळाली आहे. जस्ट आता आपण एक रॉकेट लॉन्च केलं, त्याचं हे उदाहरण आहे. उद्योग इस्रो सहकार्य वाढलेलं आहे. नक्की उद्योग सिस्टीम आपली ही आणखी स्ट्रॉंग होईल. तर आपण हे मित्रांनो अशा प्रकारचे इथे नॅशनल स्पेस पॉलिसी, इन स्पेस या सगळ्या संघटना आपण इथे डिस्कस केल्यात. यामध्ये आज आपल्याला याच्यावरती असणारे प्रिलिम संदर्भात काही प्रश्न आपण या ठिकाणी इथे बघण्याचा प्रयत्न करूयात. तर चला, तर या ठिकाणी इथे पहिला प्रश्न असा आहे आणि बेसिक प्रश्न आहे. खालीपैकी स्पेस रेग्युलेटर कोण आहे? तर उत्तर नक्कीच कोण आहे? इन स्पेस आहे. लक्षात ठेवा. खालीपैकी योग्य जोडवा. इस्रो रिसर्च आहे, NSIL कमर्शियलायझेशन आहे, इन स्पेस रेग्युलेशन आहे आणि अँथ्रिक्स जे आहे ते मार्केटिंग आहे. तर सरळ सरळ सगळं सारखंच आहे. इस्रोची स्थापना झालेली आहे या ठिकाणी इथे 1969 मध्ये. त्याच्यानंतर इन स्पेसचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे अहमदाबाद, गुजरातमध्ये. त्याच्यानंतर आहे आता UPSC मेन संदर्भात सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे 3 सराव प्रश्न आहेत बघा, तुम्हाला हे जमतात का? ते आहे भारतीय अवकाश धोरण 2023 हे भारताच्या अवकाश क्षेत्रातील गव्हर्नमेंट लीड मॉडेल पासून गव्हर्नमेंट एनेबल मॉडेलकडे झालेल्या संक्रमणाचे प्रतीक आहे. चर्चा करा.
भारतीय अवकाश धोरण 2023 अंतर्गत इन स्पेसची भूमिका स्पष्ट करा. ही संस्था भारतातील स्पेस इकॉनॉमी वाढवण्यात कशी महत्वाची ठरू शकते. आणि नंतर आहे राष्ट्रीय अवकाश धोरण 2023 ची उद्दिष्टे स्पष्ट करा. भारताला जागतिक स्पेस हब बनवण्यात या धोरणाची भूमिका स्पष्ट करा. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे जे काही आहेत प्रश्न किंवा या संदर्भात जे काही नोट्स आहेत हे आपल्या इथे टेलिग्राम चॅनलवरती आहे. जे तुम्हाला या ठिकाणी इथे याचं थंबनेल दिसते, या थंबनेल वरती जे काही टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्ही जॉईन करा. याचं पूर्णतः पीडीएफ नोट्स म्हणजे थोडक्यात काय स्पेस पॉलिसी 2023 याच्या पूर्णतः मी नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेल्या आहेत. म्हणजे पीपीटी आहे ही सुद्धा शेअर केलेली आहे. तर नक्की बघा मित्रांनो. तर अशा प्रकारचा आपला हा सेशन होता. अशा प्रकारचा आपण हे आर्टिकल या ठिकाणी इथे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. इथून पुढे सुद्धा आपण हे असेच आर्टिकल इथे एक्सप्लेन करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला याचं बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन जे आहे ते मिळेल आणि नक्कीच तुमचा अभ्यास सुद्धा यामधून वाढेल. तर यासाठी तुम्हाला हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. हा प्रोग्राम आपण अशाच पद्धतीने हा कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद. आज आपण इथे थांबूया.